नमस्कार. आज आपण सुहासिनीज किचनमध्ये लिंबू आलं मिरचीचं मिक्स लोणचं करूया. या लोणच्यासाठी मी इथे कागदी लिंब आणलीत. ही लिंब रसदार असतात आणि बाजारातून लिंब घेताना त्याच्यावर एकही डाग नको अशी स्वच्छ छान फ्रेश दिसायला हवीत. मी ही लिंब धुवून घेतलीत आणि स्वच्छ कपड्याने अगदी कोरडी करून घेतलीत. त्याचबरोबर आपण इथे 12 मिरच्या घेतल्या आहेत आणि मिरच्या धुताना त्यांचे देठ काढायचे नाहीत. धुवून झाल्यानंतर त्यांचे देठ काढायचे आहेत, कारण देठ काढल्यानंतर मिरचीच्या आत पाणी जाऊ शकतं. तर मिरची कापताना आपण देठाकडचा थोडासा भाग काढून टाकायचा आणि साधारण 1 सेंटीमीटरच्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे. इथे मी मिरची थोडी तिरकी कापते. तिरकी कापल्यामुळे आतपर्यंत मसाला छान भरतो आणि मिरचीसुद्धा मिठामध्ये छान मुरली की त्याचा तिखटपणाही कमी होतो. या मिरच्यासुद्धा देठ न काढता धुवायच्या आणि नंतर एका स्वच्छ कपड्यावर सुकवून घ्यायच्या. त्या मिरच्या कापून झाल्यात त्या एका बोलमध्ये काढून घेऊया. इथे आपण 12 लिंब घेतलीत, पण त्यातली 10च लिंब आपण आता कापणार आहोत. लिंबू कापताना नेहमी आधी आडवी चीर द्यायची, 2 भाग करायचे, मग एका भागाचे 4 भाग असे आपण एका लिंबाचे 8 भाग करून घेणार आहोत. म्हटलं ना, कागदी लिंबू आहेत म्हणजे यांची साल जरा पातळ असते आणि या लिंबांना रसही छान असतो. लिंब चिरताना चाकूला चांगली धार असावी म्हणजे त्याचा रस जास्त निघणार नाही. कापताना रस येऊ शकतोच म्हणून मी ही लिंब ताटात कापायला घेतलीत. सगळी लिंब कापून झाली की मग यातल्या बिया काढून टाकायच्या. चुकून एखादीही बी राहायला नको. बी राहिली ना तर लिंबाचं लोणचं कडू होतं. ताप किंवा आजारी असताना तोंडाची चव जर गेली असेल किंवा मळमळ उलटी येत असेल तर तोंडी लावण्यासाठी एखादी फोड लिंबाची घ्यावी. आणि लिंबामध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम असतं. हे घटक शरीराला मिळतात. आता या सगळ्या फोडींमधल्या बिया काढून झालेल्या आहेत. इथे मी आता एक आल्याचा तुकडा घेतला आहे. हा पहा, असं आलं ना बाजारातून घेतानाच स्वच्छ छान घट्ट घ्यायचं. कधी कधी काय होतं, वरून चांगलं दिसतं पण आतमध्ये आलं पोकळ असतं, कीड लागलेली असते. तर आलं जरा बघून घ्यायचं. घेतल्यानंतर आधी आलं धुवून घ्यायचं आणि सुकवल्यानंतर मग असं तासून आल्याची वरची साल काढून टाकायची. मग असे लहान पातळ तुकडे करून घ्यायचे. माझी आई लिंबाचं लोणचं करताना नेहमी असे आल्याचे तुकडे घालायची. आई म्हणायची, लिंबाच्या लोणच्यामध्ये आपण आलं टाकतो त्यामुळे हे लोणचं आम्लपित्तामुळे उलटी जळजळ होत असेल तर हे लोणचं जेवताना तोंडी लावायला घ्यावं. आल्याचे असे पातळ काप केले की आलं छान मुरतं आणि लोणच्यामध्ये अगदी खोबऱ्यासारखं लागतं. तर या बोलमध्ये आपण मिरची, आलं आणि लिंबाच्या फोडी घातल्यात. आपण यामध्ये 10 लिंबाच्या फोडी घातल्यात. त्या प्रमाणात मीठ घालूया आणि 1 ते 1.5 चमचा हळद घालायची. आता या फोडी सगळ्या व्यवस्थित ढवळायच्या आहेत, जेणेकरून हळद आणि मीठ सगळ्या फोडींना व्यवस्थित लागेल. या लिंबाच्या फोडी आपल्याला 2 ते 3 दिवस हळद मिठामध्ये मुरत ठेवायच्या आहेत. तर एक गोष्ट करायची, दिवसातनं एकदा तरी या फोडी हलवायच्या, नाहीतर काय होतं वरच्या फोडींना बुरा लागण्याची शक्यता असते. आपण जी 2 लिंब ठेवली होती त्यांचा रस या फोडींवर घालायचा आहे. तर लिंब कापायची, त्यांच्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि या फोडींवर लिंबाचा रस पिळायचा. रसामध्ये सुद्धा आलं आणि मिरच्या छान मुरतात आणि त्यामुळे सुद्धा लोणचं चांगलं टिकतं. आणि तुम्हाला माहीतच आहे, विकतच्या लोणच्यामध्ये विनेगर घातलेलं असतं, त्यामुळे लोणचं टिकतं आणि आंबट पण होतं. ह्या भांड्यावर झाकण ठेवून मुरत ठेवायचं आहे. आता इथे पहा, आपल्या फोडी इतक्या छान मुरल्या आहेत ना, जरा जास्तच. कारण हे जे लोणचं मी करायला घेतलं म्हणजे मुरत ठेवलं त्याचवेळी नेमकं आमच्या घरामध्ये पर्सनल कारणामुळे मी 10-12 दिवस लोणच्याला हात लावू शकले नाही. हे असंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे लिंबांना जराही वास नाही आणि बुराही लागला नाही. आपण लोणच्याचा मसाला तयार करू. त्यासाठी इथे मी 100 ग्राम पिवळी मोहरी घेतली, अर्धा चमचा मेथीचे दाणे. लिंबाच्या लोणच्यात मेथीचे दाणे कमीच घालायचे, लोणचं कडवट न होता चविष्ट होतं.
पाव वाटी बडीशेप आणि अर्धी वाटी धने घेतलेत. इथे मी 3 चमचे लाल तिखट घेते. आपण लोणच्यात मिरच्या घातल्यात तरीसुद्धा आपण मसाला घालणार आहोत. आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये ही मोहरी भाजायची आहे. तुम्ही मोहरीची डाळ घेतलीत ना तरी चालेल. ही मोहरी हलकीशी भाजायची आणि दाणे फुटायला लागले की लगेच गॅस बंद करायचा आणि थंड करत ठेवायची आहे. त्याच कढईमध्ये मेथी, धने आणि बडीशेप गरम करायची. बडीशेपचा छान सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आणि हे सगळं थंड करून मिक्सरमध्ये याची जाडसर पावडर करून घ्यायची. ही बघा, आपण अशी थोडी जाडसरच पावडर केली आहे. विकतचा लोणच्याचा मसाला वापरण्यापेक्षा ना असा घरी तयार केलेला मसाला असेल ना तर लोणचं खूप छान होतं. आता आपण ना परत कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यात एक मोठी वाटी तेल गरम करत ठेवलं आहे. आता हे तेल आहे ना चांगलं कडकडीत तापवायचं आहे. परत तापवून ते थंड करायचं आहे. आता या मुरलेल्या फोडी आहेत ना त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालूया. हे लाल तिखट घातलं, नंतर आपण दळलेला सगळा मसाला घालायचा आहे. खूप छान खमंग सुवास सुटला आहे मोहरीची डाळ आणि बडीशेप मेथीचा. फोडींना हा मसाला सगळा लावून घेऊया. आपण सुरुवातीला यामध्ये फोडींसाठी मीठ घातलं होतं, पण आता आपण मसाले घालतो आहोत ना त्यासाठी आणखी थोडं मीठ घालायचं. आणि तसंही लोणचं म्हटलं ना की जरा मीठ जास्त लागतं तरच ते चांगलं टिकतं. मीठ आणि मसाले घालून ढवळून घेतलं आहे. आपलं तेल चांगलं तापलं होतं, पण थोडंसं आता टेम्परेचर कमी झाल्यानंतर 1 मोठा चमचाभर हिंग घालायचा. हिंग आपल्याला तेल गार व्हायच्या आधीच घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर हे तेल पूर्णपणे थंड करायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्या लोणच्यामध्ये हे तेल घालायचं आहे. तेल घालून हे लोणचं व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून तेल व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स होईल. हे बघा, आपण हे आता व्यवस्थित ढवळलेलं आहे. एक बरणी सुक्की करून ठेवली आहे मी, त्यामध्ये हे लोणचं भरणार आहे. आणि लोणचं नेहमी काचेच्या भरणीतच भरायचं. बरणी मी आधीच धुवून पुसून उन्हात वाळवून ठेवली होती. आता हे लोणचं सगळं या बरणीमध्ये भरलं की चमच्याने जरा सारखं करून घ्यायचं. लोणच्याचा खार एकदम छान झाला आहे, कारण त्याचा इतका सुंदर वास येतो आहे ना. लोणचं मुरलं की ह्या फोडी खूप छान लागतात. हे लोणचं बरणीत भरल्यानंतर असं चमच्याने सगळ्या बाजूने सारखं करून घ्यायचं. आता ना आपण परत गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक पळीभर तेल गरम करायचं. हे तेल आता चांगलं गरम झालं की आपण हे थंड करत ठेवूया. तोपर्यंत बरणीला झाकण लावून ठेवू. आता तेल चांगलं थंड झालं आहे. मग हे तेल आपण या बरणीमध्ये ओतायचं आहे, म्हणजे यातल्या फोडी ज्या आहेत ना आणि खार पूर्णपणे तेलात बुडायला हवा. परत एकदा चमच्याने आपण या फोडी तेलामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत आणि वरती तेलाचा तवंग राहिला पाहिजे. आता आपलं हे लोणचं टिकायला पाहिजे ना, म्हणून बरणीला जो साईडला खार लागला आहे तो एखाद्या कोऱ्या कपड्याने पुसून घ्यायचा. आता हे लोणचं थोडंच आहे त्यामुळे 1-2 महिन्यात संपून जाईल. जर जास्त लोणचं असेल तर तेलात बुडवलेला कपडा लावायचा. हे मिक्स लोणचं वर्षभर टिकतं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.